Hi friends, I am Professor V.A. Zadav from CSMSS College of Polytechnic, Aurangabad. In today's video, we are going to study road characteristics. While constructing the road, the general topography is followed. म्हणजे ज्यावेळेस आपण रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करणार आहे तर त्यावेळेस जनरली जी रोडची टोपोग्राफी असणार आहे ती आपण यूज करणार आहोत. बट ते जे नॅचरल ग्राउंड आहे तर त्या ग्राउंड एकतर प्लेन असू शकतं किंवा त्याचा जो सरफेस आहे तो सरफेस अनइवन असू शकतो. मग त्यामुळे वर्टिकल प्रोफाईलमध्ये काय असतं की वर्टिकल प्रोफाईलमध्ये तुम्हाला काही स्लोप्स वगैरे तुम्हाला तिथं बघायला मिळतील, कारण की तुमचं जे ग्राउंड्स आहे तर ते ग्राउंड सरफेस कसा आहे तुमचा अनइवन असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला ग्राउंडवरचा स्लोप वगैरे बघायला येऊ शकतो. तर फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ द व्हेकल ऑन रोड द चेंज इन द ग्रेडियंट शुड बी मेड अँड द सरफेस शुड बी लेवल्ड. मग आता आपण तर म्हणतोय रोड आपण ग्राउंडवरती कन्स्ट्रक्ट करणार आहेत, ग्राउंडचा जो सरफेस आहे तो अनइवन किंवा प्लेन दोन्हीपैकी कुठलाही असू शकतो. पण जर सपोज ग्राउंड सरफेस अनइवन असेल तर मग त्या सरफेसला आपल्याला काही स्लोप्स वगैरे देऊन आपल्याला तो जो सरफेस आहे तो सरफेस कसा करायचा आहे, लेवल करायचा आहे. म्हणून मग आपण ह्या रोड कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहोत. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ग्रेडियंट, सेकंड आहे कर्व ऑफ रोड, डिझाईन स्पीड अँड फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर सरफेस. त्यानंतर ग्रेडियंट. सो व्हॉट इज मीन बाय ग्रेडियंट? तर ग्रेडियंट जो आहे इट इज दी रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग दी लेंथ ऑफ दी रोड विथ रिस्पेक्ट टू होरिझॉन्टल. म्हणजे जे ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडमध्ये उतार किती आहे किंवा चढ किती आहे डिपेंडिंग अपॉन दी होरिझॉन्टल सरफेस, तर त्याला आपण ग्रेडियंट म्हणणार. ग्रेडियंट्स आर डिवायडेड इंटू 4 कॅटेगरीज. ग्रेडियंटला 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे: रुलिंग ग्रेडियंट, लिमिटिंग ग्रेडियंट, एक्सेप्शनल ग्रेडियंट अँड मिनिमम ग्रेडियंट. मग आता सर्वात अगोदर रुलिंग ग्रेडियंट. So ruling gradient is maximum gradient within which designer attempts to design the vertical profile of road. या ruling gradient वरती जो डिझायनर आहे तर तो डिझायनर रोडची जी वर्टिकल प्रोफाईल आहे ती डिझाईन करू शकतो. Gradient up to ruling gradient are adopted as a normal course in the design of vertical alignment, and accordingly the quantities of cut and fills are decided. म्हणजे ही जी रुलिंग ग्रेडियंटची जी काही लेवल असणार आहे तर त्या लेवलवरती रोड ते कन्स्ट्रक्ट करू शकतात आणि त्यानुसार त्याचे जे कट्स आणि फील्ड आहेत तर त्याची पण ते क्वांटिटीज वगैरे फाइंड आउट करू शकतात. रुलिंग ग्रेडियंट्स आर ऑल्सो नोन ॲज डिझाईन ग्रेडियंट. रुलिंग ग्रेडियंटलाच त्यांनी डिझाईन ग्रेडियंट म्हणलेला आहे. सो दिस इज रुलिंग ग्रेडियंट जो की नॉर्मल आहे. या रुलिंग ग्रेडियंटवरती तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट करू शकता. देन लिमिटिंग ग्रेडियंट. वेन टोपोग्राफी कंपेल्स अडॉप्टिंग स्टीपर ग्रेडियंट, म्हणजे ज्यावेळेस आणखी खूप जास्त स्टीपर ग्रेडियंटचा स्लोप किंवा स्टीपर ग्रेडियंट लागत असेल तर मग त्या केसमध्ये आपण लिमिटिंग ग्रेडियंट यूज करतो. In view of enormous increase in cost in constructing road with gentler gradient on hill road, it may be frequently necessary to exceed ruling gradient. आता हे जे limiting gradient आहे it is generally used in hill road and adopting limiting gradient. म्हणजे रुलिंग ग्रेडियंटपेक्षा जास्त स्लोप आपल्याला हिल रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करताना लागू शकतो आणि मग त्या केसमध्ये आपण लिमिटिंग ग्रेडियंट यूज करतो. देन एक्सेप्शनल ग्रेडियंट. आता हे जे एक्सेप्शनल ग्रेडियंट आहे इट इज सम एक्स्ट्राऑर्डिनरी इन सम एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन इट मे नॉट बी unavoidable to provide still steeper gradient
than the limiting gradient, at least for short stretches, and in such cases the steeper gradient up to the exceptional gradient may be provided. काही केसेसमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये स्लोप वगैरे द्यायला लागतो, तर त्या केसमध्ये आपण एक्सेप्शनल ग्रेडियंट यूज करतो. पण हे जे एक्सेप्शनल ग्रेडियंट आहे तर तो खूप स्मॉल स्ट्रेचेससाठी, खूप स्मॉल स्पॅनसाठी आपण एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड करतो, आणि हे खूप रेअर केसमध्ये आपल्याला एक्सेप्शनल ग्रेडियंट वगैरे यूज करायला लागतो. However, the exceptional gradient should be strictly limited only for short stretches not exceeding about 100 meter at a stretch. म्हणजे 100 मीटरपेक्षा जास्त आपण एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड नाही करू शकणार. देन मिनिमम ग्रेडियंट. मिनिमम ग्रेडियंट, रोड कॅन बी लेवल्ड विथ लिटिल ऑर नो ग्रेडियंट. म्हणजे रोडवरला आपण कन्स्ट्रक्ट करताना आपण स्लोप दिला किंवा थोडा स्लोप जर दिला तरी पण हरकत नाही. इन सच केस देअर विल बी अ प्रॉब्लेम ऑफ ड्रेनेज. मग आता रोड ज्यावेळेस आपण लेवल एकदम कन्स्ट्रक्ट केला आहे, थोडाफार स्लोप किंवा काहीच जर स्लोप आपण प्रोव्हाइड नाही केला, रोड तर कन्स्ट्रक्ट होईल पण तिथे प्रॉब्लेम कशाचे रेज होतील? ड्रेनेजचे. कारण की ज्यावेळेस पाऊस वगैरे पडला, जर तिथे स्लोप प्रोव्हाइड केलेला नसेल तर पावसाचं वगैरे जे पाणी असणार आहे ते रोडवरतीच थांबून राहील. सो hence from the drainage point of view it is desirable to have certain minimum gradient. It depend upon the amount of rainfall, type of soil, runoff and other site condition. म्हणून मग डिपेंडिंग अपॉन दी ड्रेनेज आपण काय करतो की थोडाफार मिनिमम का होईना स्लोप आपण तिथे प्रोव्हाइड करतो. दी पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग दॅट मिनिमम ग्रेडियंट तेच की ड्रेनेज किंवा पावसाचं वगैरे जे पाणी आहे तर ते पाणी रोडवरती सॅच्युरेट नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण मिनिमम ग्रेडियंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. जो मिनिमम ग्रेडियंट आहे तर तो वेगळ्या वेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड करणार आहे. त्या एरियामधला रेनफॉल किती आहे, त्या एरियामधली सॉईल टाईप कशी आहे, त्यानंतर तिथं रन ऑफ किती आहे आणि वेगळ्या अदर काही साईट कंडिशन्स यावरती मिनिमम ग्रेडियंट ठरणार आहे. त्यानंतर कर्व्स. व्हॉट इज मीन बाय कर्व्स? तुम्ही हायवेमध्ये कर्व्स वगैरे बघितलेला असेल हायवे इंजिनिअरिंगमध्ये. सो दी बेंड्स इन दी रोड टू ब्रिंग चेंज इन डायरेक्शन फॉर रेग्युलर मुवमेंट ऑफ ट्रॅफिक इज नोन ॲज कर्व. म्हणजे जे आपण बेंड्स वगैरे प्रोव्हाइड करतो रोडमध्ये व्हेकलची डायरेक्शन वगैरे चेंज करण्यासाठी, इट इज नोन ॲज कर्व. त्याच्यामध्ये होरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्ही कर्व राहतील. Due to the change in grade in vertical alignment of highway, it is necessary to introduce vertical curve at the intersection of different grades. ज्यावेळेस आपण व्हर्टिकल अलाइनमेंट बघतोय रोडची तर त्या केसमध्ये ग्रेड्स वगैरे चेंज होतात. मग ते जे चेंज झालेले ग्रेड्स आहेत त्यांना जॉईन करण्यासाठी आपण व्हर्टिकल कर्व्स प्रोव्हाइड करतो फॉर स्मूथ ट्रॅव्हलिंग ऑफ व्हेकल. त्यानंतर द व्हेकल कर्व यूज्ड इन हायवे आर क्लासिफाईड ॲज समिट कर्व अँड व्हॅली कर्व. दोन प्रकारचे कर्व्स आहेत, समिट कर्व आणि व्हॅली कर्व. समिट कर्व, द समिट कर्व हॅव कॉन्व्हेक्सिटी अपवर्ड. दे आर फॉर्म्ड इन वन ऑफ द फॉलोइंग वेज. Summit curve. So first is a rising gradient intersecting a falling gradient shown in figure A. A rising gradient meeting another rising gradient shown in figure B. A rising gradient meeting at horizontal road shown in figure C. The figures are shown in next slide. हे फिगर्स आहेत. पहिला ए वाला फिगर जो आहे रायझिंग ग्रेडियंट मीट करतोय फॉलिंग ग्रेडियंटला. त्यानंतर सेकंड फिगरमध्ये दाखवलेलं आहे रायझिंग ग्रेडियंट मीटिंग अनदर रायझिंग ग्रेडियंट. आणि थर्ड फिगरमध्ये दाखवलेलं आहे रायझिंग ग्रेडियंट मीटिंग हॉरिझॉन्टल रोड. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॅली कर्व. तर व्हॅली कर्व आर ऑल्सो कॉल्ड ॲज सॅक कर्व विथ कॉन्व्हेक्सिटी डाऊनवर्ड आर फॉर्म्ड इन एनी ऑफ द फॉलोइंग केसेस. तर पहिला आहे फॉलिंग ग्रेडियंट इंटरसेक्टिंग रायझिंग ग्रेडियंट. त्यानंतर फॉलिंग ग्रेडियंट मीटिंग अनदर फॉलिंग ग्रेडियंट शोन इन फिगर बी. फॉलिंग ग्रेडियंट
meeting horizontal road shown in figure C. इथे व्हॅली कर्वचे फिगर्स दाखवलेले आहेत. ए वाला फिगर शो करतोय अ फॉलिंग ग्रेडियंट इंटरसेक्टिंग रायझिंग ग्रेडियंट. बी वाला फिगर दाखवतोय फॉलिंग ग्रेडियंट मीटिंग अनदर फॉलिंग ग्रेडियंट. अँड सी वाला फिगर दाखवतोय फॉलिंग ग्रेडियंट मीटिंग होरिझॉन्टल रोड. त्यानंतर डिझाईन स्पीड. सो डिझाईन स्पीड इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द geometric design of highway. Various component डिपेंड्स अपॉन दी डिझाईन स्पीड. जे काही कंपोनंट्स वगैरे डिझाईन केलेले आहेत हायवेचे तर ते त्या डिझाईन स्पीडवरती पण डिपेंड करणार आहेत. जसं साईड डिस्टन्स आहे, एक्स्ट्रा वायडनिंग ऑफ पेवमेंट ॲट होरिझॉन्टल कर्व, रेट ऑफ सुपर इलिव्हेशन, रेडियस ऑफ होरिझॉन्टल कर्व, लेंथ ऑफ समिट अँड व्हॅली कर्व, या सगळ्या गोष्टी डिपेंड करणार आहेत डिझाईन स्पीडवरती. म्हणजे जी तिथली डिझाईन स्पीड आहे तर डिपेंडिंग अपॉन दॅट डिझाईन स्पीड हे जेवढे काही कंपोनंट्स आहेत तेवढे कंपोनंट्स त्यावरती डिझाईन केले जाणार आहेत. त्यानंतर फ्रिक्शन बिटवीन रोड्स अँड टायर. तर फ्रिक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॅक्टर in vehicle speed. It helps in determining speed of operation and distance requirement in retarding and accelerating vehicle. तर आता हे जे फ्रिक्शन आहे तर फ्रिक्शन पण कशाला रिलेट करणार आहे. इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग स्पीड ऑफ ऑपरेशन. म्हणजे डिपेंडिंग अपॉन दी फ्रिक्शन ऑफ दॅट एरिया और फ्रिक्शन ऑफ दॅट रोड तिथली स्पीड वगैरे ऑपरेशनची किती असायला पाहिजे हे आपण स्टडी करू शकतो की या एरियामध्ये आपल्याला एवढं फ्रिक्शन मिळतं आहे तर इथली स्पीड एवढी राहू शकते. त्याच्यानंतर जे डिस्टन्स आहे रिटार्डिंग डिस्टन्स, ॲक्सलरेटिंग व्हेकल डिस्टन्स, तर हे डिस्टन्स पण आपल्याला ठरवण्यासाठी फ्रिक्शनची स्टडी यूजमध्ये येते. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. Coefficient of friction offered between road and tire surface is important with reference to the safety. म्हणजे जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर आपल्याला मिळणारं फ्रिक्शन जर प्रॉपर असेल तर आपण सेफली व्हेकल वगैरे ड्राईव्ह करू शकतो. ते सेकंड पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. लॅक ऑफ सफिशियंट फ्रिक्शन कॅन कॉज दी व्हेकल टू स्किड ऑर स्लिप. जर आपल्याला फ्रिक्शन प्रॉपर मिळालं नाही तर आपली व्हेकल जी आहे ती स्किड होऊ शकते आणि ॲक्सिडेंटचे चान्सेस पण वाढू शकतात. द फॅक्टर अफेक्टिंग फ्रिक्शन आर पेवमेंट टाईप, पेवमेंट कंडिशन, टायर कंडिशन, व्हेकल लोड अँड स्पीड. तर ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतील फ्रिक्शनला. जर पेवमेंटची जी टाईप आहे डिपेंडिंग अपॉन दॅट तुमचा रोड कॉन्क्रीट रोड आहे किंवा बिटुमिनस रोड आहे, डिपेंडिंग अपॉन दॅट तुमचं फ्रिक्शन डिपेंड करेल. त्यानंतर पेवमेंटची कंडिशन खूप जर चांगली असेल किंवा खूप खराब असेल त्यावरती फ्रिक्शन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड करणार आहे. त्यानंतर टायरची कंडिशन, तुमच्या टायरची ग्रीप वगैरे कशी आहे त्यावरती जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे ते डिपेंड करेल. त्यानंतर व्हेकलचा लोड आणि व्हेकलच्या स्पीडवरती कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डिपेंड करेल. सो या होत्या रोड कॅरेक्टरिस्टिक्स. जर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या नसतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू.